आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मयुरी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मयुरी, अगं हे बघ, मला माहिती मयुरी, ऐक ना. अगं ऐक तर. May I come in, sir? Yes, head nurse Miss गिरिजा मयेकर. अरे तुम्ही या 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 या. अरे सुचित्रा मयेकर जी, तुम्ही काय ना, तुमचा आणि तुमच्या बहिणीचा आवाज इतका सिमिलर आहे, कन्फ्युजच झालो. मला वाटलं हेड नर्स मिस गिरिजा मयेकर आल्या. काय कुठे होतात 2 दिवस? सर ते मी काय काय झालं? बसा बसा बसा, रिलॅक्स. थँक्यू सर. सगळं ठीक आहे ना घरी? हो सर, घरी सगळं ठीक आहे. हा, मग का नाही आलात हॉस्पिटलला? सर ते ताई तुम्हाला त्या दिवशी खूप बोलली ना, मला वाटलं तुम्ही हर्ट झाला असाल, म्हणून मी नाही आले. काय अहो नका हो, ते सगळं मनावर घेऊ तुम्ही, आणि मी मनावर घेत नाही. यांचा ना छोटासा असा इश्यू असतो. नाही जाऊ, ते तुम्हाला नाही कळलं. तरीही सर ताईचं चुकलंय सर. तिच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणते. आय एम रिअली सॉरी सर. अरे तुम्ही अजिबात सॉरी म्हणायची गरज नाही. हे आमच्यात ना असे खटके उडतच असतात. कळलं की रे? एक ऍडवाइस देऊ तुम्हाला. काय, आता तुम्ही या हॉस्पिटलमध्ये काम करताय. या हॉस्पिटलमध्ये यापुढे जो काही तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार आहे तो तुमच्या आयुष्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. काय मग, काही अभ्यास वगैरे केलात की नाही या 2 दिवसात? की रिलॅक्स? नाही सर, केलाय ना अभ्यास, आणि माझे डाऊट पण आहेत. ऍक्च्युली 2-3 आहेत. आहेतच का डाऊट्स? विचारा. डॉक्टर आत येऊ का? अरे कमी मिस गिरिजा मयेकर. अलभ्य लाभ आहे. हा, काय योगायोग आहे. छोटी बहीण इकडे, मोठी बहीण इकडे. काय बोला. डॉक्टर, इफ यू डोंट माइंड, मी जरा सुचित्राशी बोलू शकते बाहेर 2 मिनिटं? ऍक्च्युली आम्ही एक क्वेरी डिस्कस करणार होतो, पण दॅट्स ओके, दॅट्स ओके. तुमची बहीण आली आहे, जा, काहीतरी डिस्कस करायचं असेल त्यांना. या. सर मी आलेच. हा, 2च मिनिटं. हा, टेक युअर ओन टाइम. चल.
काय झालं? तू कॉलेजमध्ये मेंटॉर चेंज करण्याबद्दल बोलणार होतीस, काय झालं त्याचं? मी बोलले अगं, पण अजून काही कळलेलं नाही. कधीपर्यंत कळणार आहे? 2-3 दिवस तरी लागतील. तोपर्यंत काय करणार आहेस? माझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. म्हणजे तुला डॉक्टर जयंतकडे यावं लागेल? अनफॉर्च्युनेटली हो. ताई, एक बोलू का? डॉक्टर जयंत मेंटॉर म्हणून वाईट नाहीये अगं. ते ना व्यवस्थित डाऊट्स क्लिअर करतात, म्हणजे व्यवस्थित शिकवतात. सुचित्रा, तो माणूस डॉक्टर म्हणून उत्तम आहे, मला मान्य आहे, पण अगं म्हणूनच म्हणते, काही दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा का मी डॉक्टर झाले तर माझा काय संबंध येणार आहे या माणसाशी? बरोबर बोलतीयस तू. काळजी वाटते ग सुचित्रा. हो ग ताई, मी समजू शकते, पण एक सांगू, कॉलेजनी मेंटॉर बदलला नाही तरी चालेल मला. ठीक आहे, तुझा जर चांगला अभ्यास होणार असेल तर मी तुमच्यामध्ये नाही येणार, पण प्लीज प्लीज सावध राहा. हो ताई, तू टेन्शन नको घेऊ. आणि मला नाही वाटत ते असं काही करतील म्हणून. आणि तूही इथे जवळपास असशीलच ना मग. आणि माझं लक्ष असणारच आहे तुमच्या दोघांवर. झालं तर मग टेन्शन मुक्त राहा. बरं मी काय म्हणते, इथल्या कॅन्टीनचा चहा छान असतो ना? 2 कटिंग प्लीज. चल. सगळ्या गोष्टी अनएक्सपेक्टेडली मनासारख्या घडतात. ए देवा, या पामरावर अशीच कृपा राहू दे रे तुझी. डॉक्टर जयंत, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, अशी सोडायची नाही. गिरिजा, बघू आता तू कशी सुटते ना. मला सांग, काय चुकलं होतं त्यांचं? का तुला काही चुकीचं वाटत नाही का? एक वडील म्हणून त्यांनी जे करायला हवं होतं ना तेच केलंय विक्रम. पण मला कुणाची मदत घ्यायची नाहीये हे त्यांना मी आधी सांगितलं होतं. दादा, आम्हाला चहा मिळेल का? हो, मिळेल ना. आम्हाला तुमच्याच हातचा चहा हवाय. तुमच्या हातचा चहा खूप भारी असतो म्हणे. माझ्या हातचा नाही, यांच्या हातचा चहा भारी असतो. तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या हातचा चहा भारी असतो? महेश देसाई म्हणाले ना? नाही, काही वेळापूर्वी आमच्या ऑफिसमधले काही लोक इथे येऊन चहा पिऊन गेले. त्यांनी फार कौतुक केलं तुमच्या चहाचं. म्हटलं चला आपणही टेस्ट करूयात. पण ते महेश देसाई कोण? नाही, ते महेश देसाई नावाचे एक गृहस्थ आहेत, त्यांची माणसं भेटायला येणार होती, त्यांच्याविषयी बोलतोय तो. हो ना विक्रांत? नाही, त्यांनी नाही पाठवलं आम्हाला. पण मग मगाशी जे आले होते ते तुमचे कलिग होते का? हो, ते परत येणारच आहेत, पण त्याआधी तुम्ही आम्हाला चहा द्या. बसा ना प्लीज, बसा. बघितलंस विक्रांत, त्याला म्हणतात माउथ पब्लिसिटी. हे काकांच्या एका रिकमेंडेशनमुळे घडतंय. ना पण तुझी काळजी आहे विक्रम, तेही तुला मदत करताय, तुझा स्वाभिमान जपून. आणि काकांनी फक्त तुला संधी उपलब्ध करून दिली, त्याचं सोनं करणं तुझ्या हातात आहे. ही जी माणसं आज आली आहेत ना, हे तुझे खरे कस्टमर्स आहेत. कळतंय का? हो. मग उद्याचा काय प्लॅन? काय नेहमीसारखं दुकानावर जाईन. काय तू उद्याचं काहीच ठरवलं नाहीस? असं काय उद्या? भाई, अरे उद्या तुमचा पहिला व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. कामाच्या गडबडीत विसरूनच गेलो रे. बरं ठीक आहे, आता लक्षात आलंय ना.
मग काहीतरी स्पेशल कर. असं स्पेशल कर की गिरिजा खुश व्हायला हवी. हो रे, पण कसं करू? कसं करू काय? त्याची परिस्थिती बघता विशेष काही करता येईल असं वाटत नाहीये मला. हे कमॉन यार विक्रांत, तू मूड ऑफ करून नको घेऊस रे. स्वप्न पाहिली होती रे, काहीच करता येत नाही तिच्यासाठी. बरं 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 ठीक आहे, आता करता येत नाहीये ना, पुढे मागे करशीलच. आणि गिरिजा समजूतदार मुलगी आहे, ती घेईल समजून. आता काय करू? काय करू? हा, तू एक काम कर, उद्या दुकान बंद केल्यावर गिरिजासाठी स्पेशल चहा बनव आणि दोघेही गप्पा मारत छान चहा प्या. काय रे, जमेल ना? जमेल. जेवात. आणि हे फक्त गप्पा मारत बसू नका. काय करू अजून? आता ते मीच सांगायचं? आता एवढं सांगितलंयस ना, मग सांग ना. काय यार विक्रांत, जाम बोरिंग माणूस आहे तू. बरं ऐक, हा, उद्या गप्पा मारताना छान रोमॅन्टिक हो. आणि रोमॅन्टिक झाल्यावर रोमॅन्टिक वाग आणि छान गप्पा मारत मारत रोमॅन्टिक. हा, बघतो मी काय करायचं ते. लव्ह स्टोरी आमची आहे ना, मग तू कशाला एवढा एक्साइट होतोय? मी एक्साइट होणारच ना, शेवटी तुमच्या लव्ह स्टोरीचा एकमेव विटनेस मी आहे. मी बघितलंय तुला गिरिजाच्या प्रेमात पडताना, तिने तुला होकार देताना. काय रे, लाजतोय? नाही रे, लय लाजतोय तू. अरे विक्रांत, तू लाजतोय? अरे एकेकाळी बॉक्सिंग रिंग मध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारा माझा मित्र आज लाजतोय. राजा, तुला ना झोप आली. झोपतो. अरे इथे नाही, घरी जा आणि झोप. हा का, आई बाबा वाट बघत असतील, जा घरी. जाऊ? जा, उठ, चल, जा. जातो. जा. माझीच ही अवस्था आहे, मग गिरिजाची काय अवस्था होईल? मला गिरिजाचा लाजरा चेहरा बघायचा आहे. काहीतरी स्पेशल करायला हवं विक्रांत. अगं, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. अच्छा, म्हणून एवढी खुश आहेस तू? हो. बरं, तू काय एवढी खुश आहेस ग? तू सेलिब्रेट करणार आहेस की काय? नाही बाबा, मी या भानगडीत पडणार नाहीये. पण तुझं काय? माझं काय? तुझा काही प्लॅन आहे की नाही आजचा? माझं काय प्लॅन असणार? माझ्यासाठी सगळे दिवस सारखे असतात. कसली बोरिंग आहेस ग तू. तुझं आता लग्न ठरलंय, तू आता व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार नाही, मग काय म्हातारपणी करणार आहेस? हा, तसं म्हातारपणी करायला काही हरकत नाहीये, नाही का? ताई, अगं कशी आहेस तू? ऐक, आजचा दिवस खूप स्पेशल आहे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी. हा, माझं किती प्रेम आहे ना हे विक्रांतला माहितीये. ताई, असं नसतं ग. आपल्या माणसासाठी हा दिवस स्पेशल बनवायचा असतो. तुला कळत कसं नाही गो? नाही कळत मला. तू सांग, मी तुझी ताई आहेस की तू माझी ताई आहेस? बरं, ते सगळं सोड, इकडे बस. अगं बस ग. तू ना विक्रांत जिजूंसाठी काहीतरी मस्त प्लॅन कर आणि त्यांना सरप्राईज दे. अगं पण ह्याची काय गरज आहे? आणि मला ना मुळात हा कॉन्सेप्टच पटत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच दिवस कसा काय असू शकतो? असतो ग बाई, एकच दिवस असतो. मला एक गोष्ट सांग, धावपळीच्या आयुष्यात आपल्याला आपलं प्रेम व्यक्त करायला वेळ मिळतो? हे पण बरोबर आहे. हेच बरोबर आहे. तर माझी ही ऑर्डर आहे की तू विक्रांत जिजूंसाठी काहीतरी स्पेशल प्लॅन कर आणि त्यांना सरप्राईज दे. इज दॅट क्लिअर? ओके मॅडम. ताई, जिजूंना बरं वाटावं ना, म्हणून हे सगळं करायला सांगते मी तुला. कळतंय मला. आता आपण त्याला साथ द्यायला हवी. हो ना, मग तू आज त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल कर. हा, चालेल.
पण काय प्लॅन करू ग? अगं डिनरला जा, डेटवर जा, लॉंग ड्राईव्हला जा, काही पण कर, पण काहीतरी स्पेशल कर. पण हे तर सगळेच करतात ना, मग स्पेशल काय? मग तू ना काहीतरी वेगळा विचार कर, एकदम आउट ऑफ द बॉक्स. बघते मी. पण हा सगळा विचार करायला एक चहा हवा, हो की नाही? मी चहा घेऊन आले. विक्रांत, काय रे, चहा बनवतोयस की मिसळ? मिसळ खाणार आहेस? काय प्रश्न आहे राजा? डोक्यात कसली तरी प्रश्नांची मिसळ सुरू आहे, दिसतंय मला. सुचत नाही मला काय करू ते. असं कसं? सुचायला तर हवं यार, पहिला व्हॅलेंटाईन्स डे. ए बाबा, मला आधी सुचत नाहीये, त्यात तू प्रेशराईज करू नकोस. काय गिफ्ट देऊ मी गिरिजाला ज्याने ती खुश होईल? तसं पाहिलं तर गिरिजाला प्रेमाने एक चॉकलेट जरी दिलंस ना तरी गिरिजा खुश होईल. तुला काय वाटतं हे मला माहिती नसेल? हा, बरोबर आहे तुझं म्हणणं. व्हॅलेंटाईन डे यार, काहीतरी स्पेशल करायला हवं मी. कर कर, विचार कर. दादा चहा द्या. हा देतो, बसा ना. नाही ठीक आहे. वाह, मस्त चहा आहे. थँक्यू. आता मी नेक्स्ट टाइम इथेच येत जाऊ. हो या ना प्लीज. दादा हे घ्या. चला येतो आम्ही. काय वेळ लागलाय? हसायला काय झालंय? नाही नाही, काय नाही. अरे सांग ना आता. खरं सांगू? खरं खरं सांग. तुला आज मन लावून काम करताना बघून फार बरं वाटतंय. मला माहिती होत तुला फक्त एका संधीची गरज. आता बघ हा बिझनेस कसा पळतो ते. 3 लोक येऊन गेली आहेत राजा, कशाला एवढं कौतुक करतोस? अरे भाई, पण सुरुवात तर झाली ना. सुरुवात तर झाली. आता बघ, हीच माणसं इतर लोकांना सांगतील आणि तुझा कस्टमर बेस वाढेल. तू म्हणतोय तसं झालं तर बरं होईल. होईल? अरे होणारच. आता बघ, बघता बघता हा बिझनेस कसा मोठा होतोय ते.
10. हॅलो. हा गिरिजा कुठे आहेस? मी जरा बाहेर आहे. का रे? काय रे? अगं आपण भेटणार होतो ना. हो भेटणार होतो पण तो थोडा वेळ लागेल रे. कामात अडकलीस का? हो कामात अडकले. बरं मला सांग तू कुठे आहेस? मी कुठे असणार आहे, दुकानातच आहे. निघतच होतो घरी यायला. नाही नाही घरी नको घरी नको. तू तिथेच थांब ना. का ग? नाही म्हणजे मी तुला फोन करते मग आपण जाऊ घरी. चालेल ठीक आहे, थांबतो दुकानातच. हा ठीक आहे. मग ठेवू फोन. पटापट काम आवरते आणि मग भेटूया. हो हो चालेल. बाय बाय.